अँड वेलकम टू स्टडी स्टेट वे अगेन. आपल्या सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत दॅट इज इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिडबद्दल. आता ह्यात काही नवीन प्रॉपर्टीज नाही आहेत म्हणून गोष्ट वेगळी आहे, पण मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करायचं आहे. तो महत्त्वाचा टॉपिक आहे आपला बँड थेरी, कारण हा 11thचा एक टॉपिक येतो. बाकी बऱ्याच लोकांचा 11th झालेलं नाही आहे, झालं असेल तरी पण ऑनलाईनमध्ये झालं असेल. बट दिस इज द थिअरी विच विल वी वॉन्ट टू बी अंडरस्टँड हेअर. ज्या थिअरीने आपल्यांना एखादा सॉलिड त्याची इलेक्ट्रिसिटी कशी कंडक्ट करतो, म्हणजे आपण ज्यावेळेस डिस्कस करतो की सॉलिडमध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघून आलेलो आहेत, म्हणजे प्रॉपर्टी ऑफ सॉलिड विच कंडक्ट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, तर सॉलिड इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतं. म्हणजे आपल्यांना माहिती आहे कंडक्टर्स, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर्स. तर ह्या जे प्रकार आहेत सॉलिडचे, ज्याच्यामध्ये काही जे सॉलिड आहेत दे आर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, मीन्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सम आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड सम आर सेमी कंडक्टर, मीन्स दे कंडक्ट some what amount of electricity. So here is that we discuss about that specific solids and they conduct electricity. Some does not conduct electricity, or some are bad conductor of electricity, and some are middle in between the conductors and insulator. So here is that topic. If I discuss about the conductors, we know that the conductors will be mainly comes under the two main categories. uh, One is metals and the another will be an electrolytes. Here is that two topics, or here is that two conductors, means two conductors which conduct an electricity. फॉर युअर इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी सांगतो की जे कंडक्टर्स आहेत त्यांची जी रेंज असते ती आहे 10⁴ पासून तर 10⁷ ओहम मीटर, म्हणजे पर ओहम मीटर एवढी रेंज. म्हणजे ह्या रेंजच्या मध्ये जे कंडक्टर इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात त्यांना म्हटलं जातं कंडक्टर्स. म्हणजे ही रेंज आहे. ह्या क्वेश्चन तुम्हाला सी ई टी वगैरेमध्ये विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा 10⁴ टू 10⁷ पर्यंत पर ओहम मीटर. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये याला ह्या पद्धतीने लिहिलेलं दिसेल, -1 वरती डोक्यावर ठेवलेला आहे, त्याचा अर्थ समजून घ्या पर ओहम आहे हा. ठीक आहे, तर मग हे दोन बेसिकचे एक्झाम्पल येतात, मेटल्स आणि एक आहे इलेक्ट्रोलाइट विच आर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण जर आपण मेटल्सचा विचार करतो तर मेटल्स इलेक्ट्रिसिटीला कसं कंडक्ट करतं, तर त्याच्यासाठी एक मीडियम लागतं. आपण ज्यावेळेस मेटलची गोष्ट करतो तर त्यावेळेस मेटल म्हणजे आपल्यासाठी प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स, जे आपल्यांना इंटरनल स्ट्रक्चर आठवायला लागतं ॲटमच्या मध्ये. व्हॉट विल बी इनसाइड अन ॲटम. ॲटमच्या मध्ये असतं पॉझिटिव्ह चार्ज, न्यूक्लियस जो असतो आपला, न्यूट्रॉन्स अँड प्रोटॉन्स त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला भेटतात. आणि मग ऑर्बिट असतं, ऑर्बिटवर फिरणारे आपले इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, तर मेटल्स जे आहेत ते जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, तर त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी दे यूज विथ द हेल्प ऑफ अन इलेक्ट्रॉन्स, म्हणजे ते इलेक्ट्रॉन्सची मदत घेतात. मेटल्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे मेटल्सला जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात त्याच्यासाठी काय करावं लागतं, इलेक्ट्रॉन्सला मूव करावं लागतं. तर मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स विच विल बी कंडक्ट अन इलेक्ट्रिसिटी. But if we consider an electrolytes in which there is a positive charge and negative charge, means an ions. म्हणजे ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोलाइटची गोष्ट करतो टू कंडक्ट अन इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट ऑफ आयन्स, म्हणजे त्यांचे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जचे आयन्स आपल्याला दिसतील आणि मग ते मूव्ह करतात. सपोज आय कन्सिडर दिस फिंगर हॅव्हिंग अन अ पॉझिटिव्ह चार्ज. इफ आय गो क्लोजर टू दिस, here is a glass, and inside this there is an electrical conductor, means somewhere it is maybe a wire or something, copper wire or aluminum wire, some wires are there. जर इथे पॉझिटिव्ह चार्ज आले आपले तर इथले हे पॉझिटिव्ह चार्ज इकडे निघायला लागतील बाहेर, आणि हे निगेटिव्ह चार्ज सगळे काय होऊन जातील, अलाइन होऊन जातील एका स्ट्रेट लाईनमध्ये, म्हणजे हे जवळ येऊन जातील. इथे जर पॉझिटिव्ह 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 चार्ज आले आपले तर हे निगेटिव्ह चार्ज इथे येऊन जातील आपले, आणि राहिलेले पॉझिटिव्ह चार्ज हे ह्या साईडमध्ये येऊन जातील
अपोजिटमध्ये, बिकॉज वी नो दॅट द पॉझिटिव्ह चार्ज comes in across with the negative charge, means they try to neutralize with each other, एकमेकांना न्यूट्रल करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर आहे. आणि हे बघा, जर आपण ह्याला क्लोज करतो तर इथे प्रॉब्लेम तुम्हाला दिसेल की इकडे आहे याचा पॉझिटिव्ह चार्ज, तर याचा अर्थ हे जे आयन्स आहेत, निगेटिव्ह आयन्स, हे ह्या डिरेक्शनमध्ये फ्लो करतील. ठीक आहे, तर मग आपल्याकडे एक इलेक्ट्रिसिटी फ्लो करताना दिसेल. पण याच्यामध्ये पण आपल्याला इनसाइडमध्ये बँड थिअरी समजायची की आपण कंडक्टरबद्दल डिस्कस करतोय. बट इफ आय डिस्कस अबाउट द इन्सुलेटर्स, ज्यांची रेंज असते 10⁻⁻20 टू 10⁻10 पर ओहम मीटर, त्याला इन्सुलेटर म्हटलं जातं. म्हणजे तुमच्यासाठी ओळखीचे इन्सुलेटर ग्लास झाला, प्लास्टिक झाला, सिरॅमिक राहिले, रबर्स राहिले, वूड असेल किंवा फॅब्रिक असेल, पेपर असेल, कॉर्क असेल किंवा वूल्स असतील, तर हे सगळे कसे बिहेव करतात, इन्सुलेटरसारखं बिहेव करतात. म्हणजे रेंजेस इथे सांगते 10⁻20 पासून तर 10 पर्यंतची जी रेंज आहे याची कंडक्टिव्हिटीची, तर हे आपल्याला इन्सुलेटर दाखवून देतं. बेसिकली दे डज नॉट कंडक्ट अन इलेक्ट्रिसिटी, ते यूज ॲज अ इन्सुलेटर. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल की एक रबराचे कवर लावलेलं असतं वायरच्या वरती, बरोबर आहे. तुम्ही कधी वायर बघितले असेल तर मध्ये तार असतात, कॉपरचे तार असतील किंवा ॲल्युमिनियमची वायर असेल किंवा इतर वायर्स असतील, नायक्रोम वायर वगैरे असली, तर त्यांच्यावरती कोटिंग केली जाते आणि मग मध्ये ती वायर टाकली जाते. जसे आपण म्हणतो त्या वायरला मध्ये वायर असते. मग हे जे रबर आहे विच इज बिहेव ॲज अन इन्सुलेटरसारखं बिहेव करतं. म्हणजे याच्या थ्रू आपल्याला हे बॅड कंडक्टर आहे, म्हणजे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, म्हणून त्याला यूज करतात. म्हणजे ते येतं कुठे, आपलं इन्सुलेटरमध्ये. आणि असे जे इन्सुलेटर्स आहेत, ठीक आहे, मोस्ट ऑफ द नॉन मेटल जे आहेत ते इन्सुलेटरमध्ये येतात. हे बाकीचे एक्झाम्पल आपल्याकडे इथे दिलेत, जसं मी तुमच्याशी बोललोच आत्ता. बट वी डिस्कस अबाउट अन सेमी कंडक्टर. हे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही सेमी कंडक्टरचे मटेरियल्स बघितले असतील. हे बघा जरा, हे आय सीज वगैरे येत आहेत, रेजिस्टर आहे, कपॅसिटर आहे, डायोड्स आहेत, ट्रान्झिस्टर म्हणा किंवा आय सीज म्हणा. तर हे जे काही हे बनलेले आहेत, ते बनण्यासाठी सेमी कंडक्टरचा यूज केला जातो. सेमी कंडक्टर मटेरियल्स असतात हे बेसिक, तर त्यांचा यूज करून हे सेमी कंडक्टर, हे सॉलिड यूज करून हे मटेरियल्स म्हणजे ह्यांना फॉर्म केलं जातं, तयार केलं जातं. अजून एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल, पी एन जंक्शन डायोड. ठीक आहे, तर हे सेमी कंडक्टर्स आहेत. पी एन जंक्शन डायोडचे पी टाईप सेमी कंडक्टर आणि एन टाईप सेमी कंडक्टर्स यूज करतात. आणि ते सोलर पॅनल जे आहेत त्याच्यामध्ये पण असे जे आपले सेमी कंडक्टर्स आहेत त्यांचा यूज करून ते पॅनल तयार करतात. म्हणजे बेसिकली इलेक्ट्रिसिटीसाठी आपल्याला ते मदत होऊन जातं. आता हे जे सेमी कंडक्टर आहे बेसिकली इन्सुलेटरमध्ये आणि कंडक्टर ह्या दोघांच्या मधली प्रॉपर्टी दाखवतं. म्हणजे जसं आपण म्हणतो मेटलॉइड्स जे आहेत, सिलिकॉन असेल किंवा जर्मेनियम असेल, तर हे दोघं कसे आहेत, हे सेमी कंडक्टर्स आहेत. दे विल बी नायदर बी कंडक्टर नॉर बी प्रॉपरली इन्सुलेटर. म्हणजे इन्सुलेटर पण नाही आणि कंडक्टर पण नाही, दोघांच्या मधली जी प्रॉपर्टी दाखवतं ते येतं आपल्याकडे सेमी कंडक्टर. आता याची रेंज जर तुम्ही लक्षात घेतली तर ही आहे 10⁻⁶ टू 10⁻⁴ पर ओहम मीटर येते. आणि हे इंटरमिडिएट जसं मी तुमच्याशी बोललो, तर हे एक्झाम्पल्स आहेत सिलिकॉन अँड जर्मेनियम. सिलिकॉन पण आणि जर्मेनियम पण हे जे सेमी कंडक्टर्स आहेत ते पण आपले कामाचे आहेत, कारण बँड थिअरीमध्ये हे खूप महत्त्वाचे आहेत. आपण ज्यावेळेस याला अंडरस्टँड करू त्यावेळेस आपल्याला समजेलच, पुढे पण आपल्याला हे समजेल की सेमी कंडक्टर्समध्ये येणारे जे हे सेमी कंडक्टर्स का बरं येतात. जसं आपल्याला प्रश्न पडतो की सॉलिड्स काही कंडक्टरच का आहेत, का बरं येतात, काही इन्सुलेटरच का बरं आहेत, काही सेमी कंडक्टरच का बरं आहेत. तर ह्यांच्यावर पण आपल्या माइंडमध्ये क्वेश्चन येतो की मग कंडक्टरच का इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात, इन्सुलेटर का बरं नाही करत, ठीक आहे, सेमी कंडक्टर का बरं नाही करत, सेमी कंडक्टर मग दोघांच्या मध्ये का बरं येतो. तर ह्याचा आपल्याला प्रश्न आणि ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला जिथे सुटतं, जिथे या प्रश्नाचं आन्सर आपल्याला येतं ते आहे आपली बँड थेरी. ही बँड थेरी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो. आपण बोहरचं ॲटॉमिक मॉडेल शिकून आलेलो आहे, ठीक आहे ना. आपल्याला माहिती आहे एक ॲटम आहे, जसं आपल्याला हा इथे दिसतोय या पद्धतीचे हे जे ॲटम्स आपल्याला दिसत आहेत, ठीक आहे. हे मॉलिक्युल्स आपण पहिल्यापासून शिकून आलो की ज्यावेळेस आपण लेक्चर्स घेतले तर ॲटम्स एकत्र आले तर एक क्रिस्टल तयार होईल. क्रिस्टल नंतर मग काय होईल, क्रिस्टल एकत्र आल्यानंतर आपल्याकडे एक सॉलिड तयार होईल, बरोबर. मग हा जो जर एक ॲटम मी बघितला तर तो ह्या पद्धतीने दिसेल. म्हणजे मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, ठीक आहे, हा न्यूक्लियस झाला, त्याच्या आजूबाजूला हे ऑर्बिट्स झाले, ठीक आहे, हे ऑर्बिट्स आहेत, बरोबर.
मग आता राहिली गोष्ट एनर्जीची, ठीक आहे ना. प्रत्येक ऑर्बिटमध्ये त्या इलेक्ट्रॉनची एक स्पेसिफिक एनर्जी असते, बरोबर आहे ना. आता ह्याची जर एनर्जीचा मी विचार केला तर व्हॅलेन्स ऑर्बिट आणि हे पेनल्टिमेट ऑर्बिट, ठीक आहे. हे पहिलं म्हणजे शेवटचा ऑर्बिट, आपण ज्याला व्हॅलन्स शेल आपण म्हणतो याला, ठीक आहे, शेवटचा ऑर्बिटला. नंतर त्याच्यानंतरचं हे ऑर्बिट आहे. आता ह्या ऑर्बिटमध्ये आणि ह्या ऑर्बिटमध्ये ह्या इलेक्ट्रॉनला फिरण्यासाठी काहीतरी एनर्जीची गरज पडते, बरोबर आहे, एनर्जी असते सगळ्यांची. मग प्रत्येक ऑर्बिटमध्ये एक एनर्जी आहे, म्हणजे ही एनर्जी ह्या शेलची आणि ह्या शेलची ही एक एनर्जी, सगळ्यांची एनर्जी वेगवेगळी आहे सगळ्या ऑर्बिटमध्ये, बरोबर. मग आता ही फिक्स एनर्जी एका ॲटममध्ये. पण प्रॉब्लेम काय होतोय की आपण ह्या एका ॲटमला घेतलं आणि त्याच्याच सारखे इतर ॲटम्स एकत्र आणत गेलो, आपण जवळजवळ करत गेलो. आता जेव्हा आपण हा ॲटम आहे, ठीक आहे, ह्याला आपण घेतलं आणि त्याच्या बाजूलाच एक दुसरा ॲटम स्टिक करून दिला. नंतर लगेच आपण चौथा ॲटम स्टिक केला, पाचवा ॲटम स्टिक केला, सहावा स्टिक केला, सातवा स्टिक केला आणि नंतर पूर्ण एक क्रिस्टल तयार झाला. आणि क्रिस्टल नंतर पूर्ण सॉलिड तयार झाला, बरोबर आहे. मग आता मला सांगा की हे तर एनर्जी लेवलची गोष्ट आली ना, बरोबर. इथे प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, की आपण माहिती आहे की इथे जे इलेक्ट्रॉन फिरत आहेत तर यांची एक फिक्स एनर्जी आहे. ह्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी फिक्स आहे, मधल्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी फिक्स आहे. पण आपण काय केलं, याच्या बाजूला दुसरा एक ऑर्बिट म्हणजे एक ॲटम आणून ठेवला. तर ह्या शेलमुळे आणि ह्या शेलमुळे यांच्या एनर्जीमध्ये एक इंटरॅक्शन व्हायला लागलं. नंतर अजून चौथा घेऊन आलो आपण त्याच्यासोबत, नंतर पाचवा घेऊन आलो. तर प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, ह्यांच्या एनर्जी लेवलवरती फरक यायला सुरुवात झाली. म्हणजे जसं 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 आपण जे ॲटम्स आहेत ना एकत्र आणत गेलो ना, खूप जवळजवळ करत गेलो त्यांना, त्या केसमध्ये काय झालं की ह्यांच्या या सेलच्या एनर्जीमध्ये फरक आला. काय आला, सेलच्या एनर्जीमध्ये फरक आला. पहिले समजा की ही एक आपल्याकडे एक स्ट्रक्चर आहे बघा, जरा एक ग्राफ आपण काढू. हा ग्राफ आहे बघा. पहिले सुरुवातीला ज्यावेळेस तो एकटा ॲटम होता, दूर दूर होते हे, त्यावेळेस यांची एनर्जी एकदम सरळ होती, ठीक आहे. नंतर काय झालं माहिती का, की आपण त्या ॲटम्सला एकत्र आणलं ह्यासारखं, याच्यासारखं, बरोबर आहे. जसं जसं आपण जवळ आणतोय त्यांना, बघा, पहिले एनर्जी जी होती ना ती एकदम सरळ होती बघा, पहिल्यामध्ये ते दूर होते म्हणून. पण जसं जसं आपण हळूहळू एक एक इलेक्ट्रॉन जवळ करतोय, एक एक इलेक्ट्रॉनला जवळ करत जातोय, जेवढे जास्त हे जवळ येत आहेत तेवढे जास्त काय प्रॉब्लेम होतोय माहिती का, त्यांच्या ह्या सेलच्या एनर्जीमध्ये फरक पडायला लागलेला आहे. म्हणजे आता हा जो ग्राफ होता आपला, जिथे एनर्जी एकदम सरळ होती, पहिले ही एनर्जी एकदम सरळ लाईन दाखवत होती, स्ट्रेट लाईन दाखवत होती. पण आता काय झालं, बिकॉज ऑफ हे ॲटम्स एकत्र खूप जवळजवळ आणल्यामुळे, सॉलिड तयार झाल्यामुळे, ठीक आहे ना, सॉलिड तयार झाल्यामुळे ही एनर्जी कशी झाली माहिती का, की इथे ही एनर्जी पहिल्या ऑर्बिटची म्हणजे व्हॅलन्स शेलची ही एनर्जीची ही अशी फ्लक्च्युएट व्हायला लागली. नंतर परत जी दुसरी होती ना तिच्यामध्ये पण फ्लक्च्युएशन यायला लागलं. इथे दुसरी शेल जी होती ना ही ही या शेलमध्ये पण फ्लक्च्युएशन यायला लागलं, असं फ्लक्च्युएशन यायला लागलं. कमी एनर्जी जास्त एनर्जी, कमी जास्त एनर्जी तयार झाली. आता ही कमी जास्त एनर्जी जर मी बघितली तर मला समजेल की इथे ही मॅक्झिमम एनर्जी आहे पहिल्या शेलची, ठीक आहे, ही शेलची ही मॅक्झिमम एनर्जी आणि त्या शेलची ही मिनिमम एनर्जी. तसंच इथे ही जी दुसरी सेल आहे तिच्यासाठी त्याची ही मिनिमम एनर्जी आणि त्याची ही मॅक्झिमम एनर्जी. इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजेल की इथे बँड तयार झाले. हा झाला तुमचा व्हॅलन्स बँड आणि हा झाला तुमचा कंडक्शन बँड. आपण मेनली याच्यावरतीच डिस्कशन करतो, असे बरेचसे बँड तयार होतात, पण आपल्याला मेन ह्या दोन गोष्टींवरती डिस्कशन करायचं आहे, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. इथे तुम्हाला समजत असेल मग, हा बघा जरा हळूहळू जवळ येताना हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत यांच्यामध्ये तुम्हाला फरक दिसेल आणि इथे तयार झालेला हा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड, दोन बँड फॉर्म झाले एकत्र आल्यामुळे.
आणि मध्ये एक गॅप तयार झाला, त्याला म्हटलं जातं फॉरबिडन एनर्जी गॅप, अदरवाईज त्याला म्हटलं जातं एनर्जी गॅप, नाही तर बँड गॅप पण त्याला म्हटलं जातं. आय एम सॉरी टू से दिस, मी इथे इलेक्ट्रॉन म्हणतो, इलेक्ट्रॉन नाही, हे आपले ॲटम्स एकत्र येतात. ठीक आहे. आणि मग इथे ह्या ऑर्बिट्समध्ये, म्हणजे आपला ह्या ॲटमच्या मधलं स्ट्रक्चर न्यूक्लियस, ऑर्बिट्स, ठीक आहे, शेल्स आपण त्याला म्हणतो. ही व्हॅलन्स शेल आली. ठीक आहे. आणि मग ही त्याच्यानंतरची सेल, सेकंड सेल, पेनल्टिमेट सेल आपण त्याला म्हणून घेऊ. आणि मग त्यांच्या एनर्जीमध्ये आपल्याला डिफरन्स दिसेल. ठीक आहे. सो हेअर इज दॅट की आपल्याला दोन बँड कसे तयार होतात हे समजलं आता, बरोबर. मग आता परत एकदा तुम्हाला नीट सांगून देतो की ज्या वेळेस ॲटम्स एकत्र येतील त्या केसमध्ये काय होईल, इलेक्ट्रॉनच्या जी एनर्जी आहे तिच्यामध्ये फरक पडेल. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं, सिलिकॉन आहे आपला. ठीक आहे. सिलिकॉनचा तुम्हाला माहिती आहे 2, 8 आणि 4 असतात, 4 इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेलमध्ये असतात, शेवटच्या सेलमध्ये. तर इथे बघा जरा, हे अजून एक सब शेल आपण डिस्ट्रीब्यूट करतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो, 1s2, 2s2, 2p6. ठीक आहे. हे टोटल झाले आपले 10 आणि हे राहिले 4, बरोबर आहे. तर हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये होते, हे आउटर मोस्ट शेलमध्ये होते, तर ह्यांच्या एनर्जीमध्ये तुम्हाला फरक दिसेल बघा. आणि मग हा जो एनर्जीचा तुम्हाला फरक दिसतोय, तर हा फरक का बरं आला, कारण सगळे तर एकाच सेलमध्ये होते की नाही, एकाच ऑर्बिटमध्ये होते ना, बरोबर. कसं आपल्याला माहिती आहे की पहिली जशी आपण म्हणतोय, पहिल्या शेलमध्ये असतील आपल्याकडे दॅट इज हे 2 इलेक्ट्रॉन आपण म्हणून घेऊ. ठीक आहे. नंतरच्या याच्यामध्ये त्याला जरा नीट काढतो मी. ठीक आहे. जर आपण याला इथे कन्सिडर करून घेतलं असं की पहिली सेल जी आहे आपल्याकडे, ही पहिली सेल, ही दुसरी सेल, ठीक आहे, आणि ही तिसरी सेल. ठीक आहे. तर पहिल्या सेलमध्ये आपल्याला माहिती 2 इलेक्ट्रॉन्स असतात. नंतर असतील आपल्याकडे 8 इलेक्ट्रॉन, सिलिकॉनचं मी कन्सिडर करतो आहे. मग याला कन्सिडर करून चालू आपण, हे झाले. आणि मग हे झाले त्याचे उरलेले 4 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, 2 आणि हे 3, 4. आता ह्या शेलची एनर्जी थोडी वेगळी असेल ना, ह्याची एनर्जी एकदम सेम असेल, बरोबर आहे. ह्याची एनर्जी वेगळी असेल, बरोबर. म्हणजे आपल्याकडे एनर्जी लेवल जी दिसते ह्याची एनर्जी सेम आहे. ठीक आहे. तर ही एनर्जी एकदम सारखी असायला पाहिजे होती, पण याच्यामध्ये एनर्जी लेवल आपल्याला वेगवेगळी दिसली बघा. हे दिसण्याचं कारण काय होतं, कारण एक पूर्ण सॉलिड होता आणि सॉलिडमध्ये हे सगळे असे जे इलेक्ट्रॉन्स होते ना, ते एकत्र येऊन गेले आणि एकत्र आल्यामुळे यांच्या एनर्जीमध्ये फरक दिसला अँड वी गेट अ कंडक्शन अँड व्हॅलन्स बँड इज हेअर. ठीक आहे. तर मग असं आपल्याला इथे बेसिक गोष्ट समजायला भेटतात. आता बघा की आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की जो आपण बँड्स बनतोय, ठीक आहे, कंडक्शन बँड, व्हॅलन्स बँड आणि बँड गॅप, तर हे काम कसे करतात. बेसिकशी गोष्ट आहे की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी ह्याची मदत होईल. आता कशी मदत होते बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही, तर इथे जे तुम्हाला दिसतंय की हे हे इन्सुलेटरसाठी आहे, एक सेमी कंडक्टर अँड कंडक्टरसाठी. आता जर तुम्ही कंडक्टरचा विचार केला ना, तर त्यावेळेस समजेल तुम्हाला. इथे बघा की कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड दोघं ओव्हरलॅप होऊन जातात. म्हणजे याच्यामध्ये जे आपण इलेक्ट्रॉनचा विचार करतोय ना बघा, आता इथे तुम्हाला दिसेल व्हॅलेन्स बँड हा कधीच एमटी नसतो. हां, एमटी कधीच होणार नाही व्हॅलेन्स बँड. हां, कंडक्शन बँड तुमचा एमटी असू शकतो, पण जर तुम्ही मेटलचा विचार करतायत, ठीक आहे, कंडक्टरचा विचार करतायत, तर कंडक्टर्समध्ये हे जे कंडक्शन बँड आहे हा पार्शियली फिल असतो. म्हणजे काही इलेक्ट्रॉन्स जे व्हॅलेन्स बँडचे आहेत ते कंडक्शन बँडमध्ये आपल्याला दिसायला भेटतात. आता मग आता हे एनर्जी गॅप इथे तुम्हाला दिसतात बघा, हा गॅप तयार झाला आहे, हा बँड गॅप आहे, फॉरबिडन बँड गॅप त्याला म्हटलं जातं. पण कंडक्शन बँडमध्ये असं आपल्याला बँड गॅप दिसायला भेटत नाही. कारण काय, त्यांची एनर्जी चेंज होत नाही. असे मेटल जे आहेत आपले त्यांच्यामध्ये एनर्जी चेंज दिसत नाही. म्हणजे जो बँड गॅप इथे तयार झालेला आपल्याला दिसत होता, हा बँड गॅप मेटलमध्ये दिसत नाही. अँड दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पण जसं जसं आपण सेमी कंडक्टरचा विचार करतो, बँड गॅप वाढत जातो. ठीक आहे, इथे न होता इथे वाढला आणि इथे खूप जास्त वाढून जातो. म्हणून हे कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टरसारखे बिहेव करतात. कंडक्टरचा जर विचार केला की द हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स इज द कंडक्शन बँड. ओके, सगळ्यात जास्त
आता हे तर मी तुम्हाला कंडक्टर इन्सुलेटरबद्दल सांगितलं आणि आपल्यांना बँड थेअरीमध्ये दिलेलं काय, वी आर डिस्कसिंग अबाउट कंडक्शन बँड अँड व्हॅलेन्स बँड अँड अगेन अ बँड गॅप, यांच्याबद्दल आपल्याला इथे डिस्कशन करायचं आहे बँड थेअरीमध्ये. तर हा जो कंडक्शन बँड आहे विच इज द हायेस्ट एनर्जी बँड म्हटला जातो. सगळ्यात जास्त एनर्जी जी असेल ती आपली असते कंडक्शन बँडमध्ये, म्हणून हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स इज द कंडक्शन बँड. तर कंडक्शन बँडमध्ये सगळ्यात जास्त एनर्जी आहे अँड सम वॉट अमाऊंट ऑफ एनर्जी इन अन अ व्हॅलेन्स बँड. ठीक आहे. तर कंडक्शन बँड इज हायेस्ट एनर्जी बँड म्हटला जातो. इट इज फॉर्म बाय इंटरॅक्शन ऑफ आउटर मोस्ट एनर्जी लेवल. ठीक आहे. कसा बनतो, आउटर मोस्ट एनर्जी लेवलचं इंटरॅक्शन होतं. ठीक आहे, ऑफ द क्लोजली स्पेस ॲटम इन अ सॉलिड. बरोबर ना, मी जसं तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस सॉलिड एकदम एकमेकांच्या जवळ येतात त्यावेळेस कंडक्शन बँड अँड व्हॅलेन्स बँड तयार होतात आणि बँड गॅप तयार होतो. ठीक आहे. सो कंडक्शन बँड मे बी पार्शियली ऑक्युपाईड ऑर अ व्हॅकंट. ठीक आहे. तर कंडक्शन बँड जो आहे एक तर त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉन असतील, नाही तर मग तो एम्प्टी पण असू शकतो. सो इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड आर मोबाईल, म्हणजे कंडक्शन बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात, मूव्ह करतात आणि एंटायर सॉलिडमध्ये ते काय करतात, डिलोकलाइट करत असतात, पूर्ण सॉलिडमध्ये हे फिरत असतात. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल विल बी अप्लाइड. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या कंडक्टरला सेल लावतो किंवा आपण पिन वगैरे लावतो, बटन चालू करतो, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेस त्याच्यामधून पास करतो तर त्यावेळेस ते काय करतात, इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करायला सुरुवात करून देतात. ठीक आहे. सो हे कंडक्शन बँडमध्ये होतं. दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी वेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल विल बी अप्लाइड इन अ कंडक्शन बँड. दुसरा म्हणजे व्हॅलेन्स बँड. ठीक आहे. म्हणजे कंडक्शन बँड विल बी हायर एनर्जी. ठीक आहे. हायर एनर्जी बँडला म्हटला तो कंडक्शन बँड. तर लोअर एनर्जी बँड असतो आपला व्हॅलेन्स बँड. ओके. सो दॅट इज द बँड हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन द कंडक्शन बँड इज अ व्हॅलेन्स बँड आपल्याकडे येतो. आणि मग जे इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलेन्स बँडमध्ये दे आर नॉट फ्री टू मूव. म्हणजे इथले इलेक्ट्रॉन्स हे मूव करत नाही, फिरत नाही. ठीक आहे, हे मूव करणार नाही. बट वेन वी अप्लाइड सम टेम्परेचर, जर मी त्याला गरम करायला लागलो, ठीक आहे, किंवा एखाद वेळेस जर मी त्याला इलेक्ट्रिकल पोटेन्शियल देतोय तर हे जंप करतील. ठीक आहे, टू द कंडक्शन बँड. आणि मग आपली कंडक्शन म्हणजे जी इलेक्ट्रिसिटी जी आहे ती कंडक्ट करायला सुरुवात करेल. ठीक आहे. मग जे इलेक्ट्रॉन्स आहेत व्हॅलेन्स बँडमधले आर नॉट फ्री टू मूव्ह बिकॉज दे आर टाईटली बॉन्ड टू द रिस्पेक्टिव्ह न्यूक्लियाय. त्याच्या जे न्यूक्लियसशी हे टाईटली बॉन्डेड असल्यामुळे हे जंप करत नाही किंवा ते फ्रीली मूव्ह करत नाही व्हॅलेन्स बँडमधले. ठीक आहे. आणि हा जो बँड गॅप आहे बेसिकली तो प्रत्येकामध्ये कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टरमध्ये वेगवेगळा आपल्याला दिसेल. सो दॅट इज द बँड गॅप. द एनर्जी डिफरन्स बिटवीन द व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड याला म्हटला तो बँड गॅप. ठीक आहे. काय एनर्जी डिफरन्स, आता इथे हायर एनर्जी, इथे लोअर एनर्जी, आणि यांच्यामध्ये जो गॅप आहे तो आहे आपला बेसिकली अ बँड गॅप. आता इथे जर मला हे टेम्परेचरचं चित्र दिसत असेल, जर मी ह्याला गरम केलं तर त्याच केसमध्ये जसं जसं गरम होतील तर हे इलेक्ट्रॉन मूव्ह करायला सुरुवात करून देतील आणि कंडक्शन बँडमध्ये हे जंप करतील अँड दॅन द इलेक्ट्रिसिटी विल बी फ्लो. ठीक आहे. तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे जे कंडक्टर्स आहेत ते इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करायला सुरुवात करून देतील. सो दॅट एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो बँड गॅप इथे दिसतोय ना, याच्यावर याची साईजवर डिपेंड करतं की एनर्जी जी ट्रान्सफर होणार आहे किंवा जी इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होणार आहे, जे कंडक्शन होणार आहे ते ह्या गॅपवरती डिसाईड करतं. म्हणजे साईज ऑफ द बँड गॅप डिसाईड वेदर द इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलेन्स बँड कॅन बी प्रमोट टू द व्हॅकंट कंडक्शन बँड. ठीक आहे. तर ह्याच्यावरती डिपेंड करतं म्हणजे हा बँड गॅप किती आहे ह्याच्यावरून हे डिसाईड होईल की व्हॅलेन्स बँडमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते प्रमोट होऊन कंडक्शन खाली जो खाली आहे, जो कंडक्शन बँड खाली आहे त्याच्यामध्ये ते जातील. ह्याच्यावरती हे डिसाईड होतं. म्हणजे वेन बँड गॅप इज टू लार्ज, म्हणजे खूप जास्त जर बँड गॅप असेल, आता इथे बघा तुम्हाला दिसत असेल की हे आपले इन्सुलेटर्स आहेत, हे सेमी कंडक्टर्समध्ये बँड गॅप आहे. तर ह्यांच्यामध्ये जो बँड गॅप आहे द साईज ऑफ बँड गॅप विल बी डिफरंट. ठीक आहे. तर कंडक्टर्समध्ये तर आपण बघतोय की ओव्हरलॅप झालेला आहे ऑलमोस्ट. तर असा जो फरक आपल्याला दिसतोय की हा बँड गॅप पण डिसाईड करतो की टू फ्लो ऑफ एन इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, फ्रॉम व्हॅलेन्स बँड टू द व्हॅकंट कंडक्शन बँडपर्यंत हे पोहोचवण्यासाठी मदत करतो. ठीक आहे ना. म्हणजे बँड गॅप इज टू लार्ज टू प्रमोट इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. बँड गॅप खूप मोठा असला, ठीक आहे, टू प्रमोट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅकंट. ठीक आहे. म्हणजे व्हॅलेन्स बँड
टू द व्हॅकंट कंडक्शन बँड बाय थर्मल एनर्जी. कशाचा यूज केला तो? थर्मल एनर्जीचा. म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो ना, तर मी याला इथे गरम केलं तर हे इथून प्रमोट होऊन मग कंडक्शन बँडमध्ये जातील. ठीक आहे, असंच ते प्रमोट होऊन जाणार नाही. तर हे याच्यावरती डिसाईड होतं. दॅट इज वॉट फॉरबिडन झोन पण म्हटला जातो. म्हणजे हा जो गॅप आहे तो फॉरबिडन झोनचा आपल्याला गॅप आहे. दॅट इज नथिंग बट अ बँड गॅप पण आपण त्याला म्हणून घेतो. हे जे थर्मल एनर्जीची मदत घेतली जाते टू प्रमोट, दॅट इज द इथले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी थर्मल एनर्जीचा मदत घेतली जाते. थर्मल एनर्जी मीन्स नथिंग बट मी त्याला हीटच करणार आहे, गरम करणार आहे बेसिकली. ठीक आहे. सो व्हेन बँड गॅप इज टू स्मॉल, ठीक आहे, जर बँड गॅप जर लहान असेल तर त्या गॅसमध्ये तर थर्मल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीचा यूज केला जातो. कशासाठी? टू प्रमोट अँड व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड, इलेक्ट्रॉनला प्रमोट करण्यासाठी. म्हणून बँड गॅप इज स्मॉल, इलेक्ट्रॉन्स फ्रॉम हायर एनर्जी लेवल इन व्हॅलन्स बँड कॅन बी प्रमोट टू द कंडक्शन बँड बाय ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. ठीक आहे, तर एनर्जीला ॲब्सॉर्ब करून ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात बँड गॅपमध्ये पण. ठीक आहे. सो इथे पण अजून आपल्याला मेटल्स दिलेले आहेत. ह्यांच्या बँड गॅपमध्ये पण दिलेलं आहे. इन्सुलेटर्स यांचे बँड गॅप दिलेले आहेत. जसं मी तुम्हाला इथे दाखवतोय ना, हे बँड गॅप जशी मी दाखवतोय, तर हा एनर्जीचा एक वाय ॲक्सिसवरती एनर्जी आहे आपली, आणि इथे तुम्हाला हे इलेक्ट्रॉन्स दिसतील असे. बरोबर आहे. तर हे बँड गॅप आहेत. म्हणजे हे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे. दोन मॉलिक्युलच्या मधला स्पेस आहे, दोन ॲटमच्या मधला स्पेस आपल्याला ह्या ॲक्सिसवरती दाखवला जातो. ठीक आहे. ही डायग्राम तुम्हाला इथे नीट समजेल कारण इथे चांगलं दिलं आहे बघा. दिस इज व्हॉट द ॲटॉमिक स्पेसिंग आहे. इंटर ॲटॉमिक स्पेस आहे, दोन ॲटमच्या मधला असलेला स्पेस, आणि ही त्याची एनर्जी याच्यावरती दिलेली आहे. ठीक आहे. तर मग ह्यांच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गॅप दिसेल. तर म्हणून आपले इन्सुलेटर्स काय आहेत, हे बॅड कंडक्टरसारखे बिहेव करतात, कारण याला खूप जास्त एनर्जी लागते जे व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्सला प्रमोट करण्यासाठी कंडक्शन बँडमध्ये. ठीक आहे. पण सेमी कंडक्टरला थोडासा कमी गॅप असल्यामुळे हे लाईक अ मेटल और लाईक अ कंडक्टरसारखे बिहेव करून देतात, नाही तर इन्सुलेटरसारखे बिहेव करतात, कारण गॅप आहे पण कमी आहे. पण कंडक्शन बँड म्हणजे जे कंडक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये जर बँड गॅपचा आपण विचार केला तर इट ऑलमोस्ट नाही, म्हणजे ते डायरेक्ट ओव्हरलॅप करून देतात. इथे बँड गॅपच नाही आहे. ठीक आहे, बँड गॅप नाही आहे. आणि काही जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जो कंडक्शन बँड आहे आपला तो पार्शली फिल आहे. इथे बघा हे एमटी आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच नाही आहेत, तर एमटी आहेत. पण आपला जो कंडक्टर्स आहेत, जे मेटल्स आहेत, दे बेसिकली हॅविंग सम इलेक्ट्रॉन्स आर देअर. म्हणून तुम्हाला इथे हे जे दिसतंय का तुम्हाला, तर ही जी ब्ल्यू कलरची लाईन दाखवते ना आपल्याला, इट विल बी ओव्हरलॅप. कारण इथे कंडक्शन बँड जो आहे ना तो पार्शली फिल आहे, म्हणजे काही इलेक्ट्रॉन्स आहेत कंडक्शन बँडमध्ये. ठीक आहे. जिथे काही भागांमध्ये, म्हणजे आता इथे जर तुम्ही इन्सुलेटरमध्ये बघितलं तर ऑलमोस्ट हा एम टी आहे. ठीक आहे. इथे पण तुम्ही बघितलं तर हा एम टी आहे. पण बॅलन्स म्हणजे तो बँड गॅप आहे, त्या बँड गॅपमध्ये तुम्हाला फरक दिसेल, फॉरबिडन बँड गॅपमध्ये तुम्हाला फरक दिसेल. म्हणून जे आपले मेटल्स आहेत दे आर अ गुड कंडक्टर्स, म्हणजे द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन ऑफ ऑल द ॲटम्स. ठीक आहे. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, सगळ्या ॲटमचे जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आहे इन मेटॅलिक क्रिस्टल ऑक्युपाय द कंडक्शन बँड. कुठे? हे कंडक्शन बँडमध्ये चालले जातात. सो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द कंडक्शन बँड ऑफ मेटल इज लार्ज. कंडक्शन बँडमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जास्त आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड ऑफ मेटल इज लार्जर. हेन्स द मेटल इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणून हे गुड कंडक्टरसारखे बिहेव करतात, कारण ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स आहेत ना रे. बरोबर आहे. मग फक्त काय करायचं आहे, एनर्जीला प्रमोट करायचं आहे, पुढे पाठवायचं आहे, एवढंच काम याच्यामध्ये होतं. सो कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँड, इथे एस आणि पी बँड दाखवलेलं आहे कंडक्शन बँड अँड व्हॅलन्स बँडसाठी. दे आर युझिंग एस अँड पी. इन्सुलेटर्समध्ये पण तसं तुम्हाला दिसेल, हा फॉरबिडन गॅप आहे. ठीक आहे. हा एम टी आहे आणि हा फील्ड आहे. तर इथे पण व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फील्ड विथ द इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, म्हणजे इथे पूर्ण भरलेला आहे हा व्हॅलन्स बँड. कंडक्शन बँड तुम्हाला एम टी दिसेल. ठीक आहे, कंडक्शन बँड एम टी आहे. सो दॅट इज द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज इन्सुलेटेड. इन्सुलेटर्स आर सेपरेटेड बाय द लार्ज एनर्जी गॅप, दॅट इज फॉरबिडन गॅप जो आहे ना, खूप मोठा गॅप आहे बघा यांच्यामध्ये, या दोघांमध्ये खूप मोठा गॅप आहे. म्हणून हेअर द थर्मल एनर्जी इज इनसफिशियंट, म्हणजे थर्मल एनर्जी मी किती पण देण्याचा याला प्रयत्न केला पण हे इथून ते प्रमोटच होत नाही, गॅपच खूप मोठा येऊन जातो इथे. सो थर्मल एनर्जी इज इनसफिशियंट टू प्रमोट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड.
म्हणून आपण काय करतो, सहसा रबराची जे रबर आहे ना ते कॉपरची जी वायर असते त्याच्यावरती आपण कोटिंग करून ठेवतो. सो ॲज अ रिझल्ट द कंडक्शन बँड रिमेन्स व्हॅकंट राहून जातो आणि तो व्हॅकंटच राहून जातो आणि म्हणून तिथे इलेक्ट्रिसिटी फ्लोज होत नाही. सो द मटेरियल इज देअर फॉर ॲज अन इन्सुलेटर, म्हणजे हे जे मटेरियल्स आहेत ते आपले इन्सुलेटर सारखे बिहेव करतात. पण आता सेमी कंडक्टरचा विचार केला तर इथे थोडासा गॅप कमी आहे, बरोबर आहे. म्हणजे मग आता जर एनर्जी थर्मल एनर्जी आपण दिली तर बेसिकली याने प्रमोट होऊन जायला पाहिजे. तर सम केसमध्ये जे सिलिकॉन किंवा जर्मेनियम आहेत ना हे सेमी कंडक्टरसारखे बिहेव करतात, बरोबर. कारण काय की इथे गॅप जो आहे तो कमी आहे आणि बिकॉज ऑफ दिस दे प्रमोट अन इलेक्ट्रॉन्स. ओके. सो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सेमी कंडक्टर मटेरियल इज इंटरमिजिएट बिटवीन द मेटल अँड इन्सुलेटर. कारण सेमी कंडक्टर इन्सुलेटर म्हणजे इन्सुलेटर आणि मेटलच्या दोघांच्या मधली प्रॉपर्टी दाखवतो, म्हणजे बेसिकली मेटलॉइड आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड अशा 3 प्रॉपर्टी आपण मेटलच्या शिकतो. म्हणून हे जे सेमी कंडक्टर्स आहेत ते मेटलॉइड्समध्ये येतात. नायदर बी अ मेटल नॉर बी अ इन्सुलेटर. ठीक आहे. सो लाईक इन्सुलेटर द व्हॅलन्स बँड इन सेमी कंडक्टर इज कम्प्लिटली फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन. बघा पूर्ण भरलेला आहे व्हॅलन्स बँड, पण हा जो कंडक्शन बँड आहे तो एम्प्टी आहे आपला. दॅट इज एनर्जी गॅप जो आहे स्मॉल आहे यांच्यामध्ये. ठीक आहे. इन्सुलेटरमध्ये म्हणजे इन्सुलेटरपेक्षा हा लहान गॅप दिसतो आपल्याला सेमी कंडक्टरमध्ये. सो ॲट अबोव जर ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरच्या पुढे गेलो आपण, ठीक आहे. सो अ फ्यू इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स बँड, ठीक आहे, काही इलेक्ट्रॉन जे आहेत ना व्हॅलन्स बँडमधले ते जम्प करून देतात. मग म्हणजे जर ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरच्या वरती आपण जर टेम्परेचर याचं वाढवलं, ठीक आहे, म्हणजे बेसिकली मी त्याला गरमच करणार आहे. जर मी जास्त गरम करायला लागलो तर ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला काही इलेक्ट्रॉन जे आहेत व्हॅलन्स बँडचे ते कंडक्शन बँडमध्ये चालले जातील, जंप करून देतील. ठीक आहे. आणि मग आपली जी एनर्जी आहे ती काय होत जाईल, म्हणजे जी आपली इलेक्ट्रिसिटी ती फ्लो होऊन जाईल सेमी कंडक्टरमधून. सो दॅट इज द व्हॅलन्स बँड हॅव अ इनफ थर्मल एनर्जी टू जम्प थ्रू द स्मॉल बँड गॅप. ठीक आहे. या लहान बँड गॅपमधून ते इझिली जम्प करून जातात अँड ऑक्युपाय द हायर एनर्जी कंडक्शन बँड. ठीक आहे. तर हे कंडक्शन बँडमध्ये चालले जातात कारण याचा हायर एनर्जी आहे. कंडक्शन बँडमध्ये हायर एनर्जी, व्हॅलन्स बँडमध्ये लोअर एनर्जी. तर लोअरच्या हायर एनर्जीमध्ये हे जम्प करून जातात. सो दॅट इज द कंडक्शन बँड अँड दस बिकम अ पार्शियली फील्ड. मग हा पार्शियली फील होतो अँड द व्हॅलन्स बँड बिकम अ पार्शियली एम्प्टी. हा याच्यामधले काही इलेक्ट्रॉन जम्प करून जातात ना, मग हा थोडासा एम्प्टी होऊन जातो आणि हा थोडासा भरून जातो. ठीक आहे. सो इलेक्ट्रॉन इन कंडक्शन बँड आर फ्री टू मूव्ह, म्हणजे मग हे फ्री टू मूव्ह व्हायला लागतात. अँड वेन इलेक्ट्रिकल पोटेन्शियल विल बी अप्लाइड, मग ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल पोटेन्शियल अप्लाय करतो, ठीक आहे, त्यावेळेस आपण त्याला, जर तुम्ही बघितलं असेल सोलर पॅनलची जी प्लेट असते ना पी एन जंक्शन डायोडने बनलेली असते, म्हणजे पी टाईप आणि एन टाईपचे सेमी कंडक्टर त्याच्यामध्ये यूज करतात. मग जेव्हा सनलाईट त्याच्यावरती पडते ना, जेवढं जास्त गरम होतं ना तेवढं जास्त ते इलेक्ट्रिसिटीला जास्त तयार करतं. ह्याचं हे लक्षात ठेवा. कारण इथे हीच प्रॉपर्टी की जेव्हा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल याच्यामध्ये अप्लाय केलं जातं अशा कंडक्टर्समध्ये, ठीक आहे, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल विल बी अप्लाइड टू अ सेमी कंडक्टर. ठीक आहे. सो इट कंडक्ट अ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. स्मॉल अमाऊंटमध्ये हे इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात इनिशियली. ठीक आहे. सच अ प्युअर सेमी कंडक्टर, मी प्युअर सेमी कंडक्टरबद्दल बोलतो आहे, डोपवाले नाही आहे, ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी ॲड केलेले आहेत. ओके. सो सच अ प्युअर सेमी कंडक्टर मटेरियल विच हॅज अ व्हेरी लो बट अ फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे कमी आहे पण इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करतात, त्यांना म्हटलं जातं इंट्रान्झिक सेमी कंडक्टर. म्हणजे जे प्युअर सेमी कंडक्टर्स आहेत त्यांना इंट्रान्झिक सेमी कंडक्टर म्हटलं जाईल. हे पण लक्षात ठेवा. व्हॉट इज इंट्रान्झिक सेमी कंडक्टर? दॅट इज अ प्युअर सेमी कंडक्टर मटेरियल विच हॅज अ व्हेरी लो बट फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी विच इज नथिंग बट अ इंट्रान्झिक सेमी कंडक्टर. एक्स्ट्रान्सिक पण आपण शिकणार आहोत, इंट्रान्झिक अँड एक्स्ट्रान्सिक सेमी कंडक्टर. ठीक आहे. इथे रिमेंबर दिस दिलं आहे बघा, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ मेटल डिक्रीजेस. ठीक आहे. मेटलची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिक्रीज होईल जर तुम्ही त्याला जास्त 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 गरम करत गेले. पण सेमी कंडक्टरमध्ये जर तुम्ही जास्त गरम करताय तर विथ दॅट त्याची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ती वाढत जाते. ठीक आहे. सो द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ द सेमी कंडक्टर इन्क्रीज विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. का बरं? हे का बरं होतं? कारण द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथ इन सफिशियंट एनर्जी सो ॲज टू गेट प्रमोट टू द कंडक्शन बँड. कारण पहिलेच त्याला एनर्जी भेटून गेली होती, त्याने जम्प करून दिलं.
काही जम्प करायला लागले, मग हळूहळू जसं जसं टेम्परेचर वाढतं पण ते बाकीच्यांना पण मग एनर्जी भेटून जाते आणि ते पण जम्प करायला लागतात. सो दज ॲट अ हायर टेम्परेचर देअर आर मोर मोबाईल इलेक्ट्रॉन्स, म्हणजे खूप जास्त आता इलेक्ट्रॉन मूव्ह करायला लागून जातात, मोबाईल इलेक्ट्रॉन्स इथे कंडक्शन बँडमध्ये येऊन जातात. सो मोर वॅकन्सीज वॅकन्सीज इन द व्हॅलन्स बँडमध्ये अजून जास्त खाली व्हायला लागतं. अँड द लोअर द टेम्परेचर, म्हणजे इलेक्ट्रॉन कमी होत आहेत, ठीक आहे, म्हणजे त्याला कमी गरम करावं लागेल व्हॅलन्स बँडला. आणि जसे हे जम्प करतात कंडक्शन बँडमध्ये, तिथे पण आता हे फ्री व्हायला लागून जातात टू मूव, ठीक आहे, मुवमेंटसाठी हे फ्री होऊन जातात, मोबाईल होऊन जातात ते तिथे पण, म्हणजे सॉलिडमध्ये फिरायला मोकळे होऊन जातात ते तिथे. इथे पण टेम्परेचर खाली खाली कंडक्शन बँडमधलं कमी व्हायला लागतं, म्हणजे इथले हे कमी व्हायला लागलेत सगळे, बरोबर. इथले जे आपले इलेक्ट्रॉन्स आहेत ते हळूहळू जर आपण म्हटलं तर हे इथे कमी होत आहेत, बरोबर आहे, हे कमी व्हायला लागलेत, कमी 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 कमी, खूप जास्त कमी झाले तर तुम्ही काय करू शकतात, हे कमी इलेक्ट्रॉन त्यांना गरम करणं खूप सोपं आहे. कमी पाणी असेल तर लवकर गरम होईल, जास्त पाणी असेल तर वेळ लागेल गरम व्हायला, बरोबर ना. तर सेम कन्सेप्ट याच्यामध्ये यूज होते. दॅट इज द ॲट हायर द टेम्परेचर, ठीक आहे, टेम्परेचर जर खूप हाय असेल तर हायर द टेम्परेचर देअर मोर मोबाईल इलेक्ट्रॉन इन द कंडक्शन बँड अँड मोर वॅकन्सीज इन द व्हॅलन्स बँड अँड द लोअरिंग द टेम्परेचर. सो इन फॅक्ट द सेमी कंडक्टर, ठीक आहे, सेमी कंडक्टर आर इन्सुलेटर ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचरला सेमी कंडक्टर हे इन्सुलेटरसारखे बिहेव करतात आणि हाय टेम्परेचरला हेच जे कंडक्टर्स आहेत आपले विच विल बी बिहेव ॲज अ कंडक्टर्स, ठीक आहे ना. सेमी कंडक्टर हे हाय टेम्परेचरला कंडक्टरसारखे बिहेव करतात आणि लो टेम्परेचरला इन्सुलेटरसारखे बिहेव करताना आपल्याला दिसून जातील. आपण एक शिकलो इंट्रान्सिक सेमी कंडक्टर, बरोबर आहे. जे प्युअर सेमी कंडक्टर्स आहेत ते इंट्रान्सिक आहेत, पण जर मी काही इम्प्युरिटी जर सेमी कंडक्टरमध्ये ॲड केले, ज्याला डोपिंग म्हटलं जातं, तर ते जे सेमी कंडक्टर आपल्याकडे बनतं त्याला म्हटलं जातं एक्स्ट्रान्झिक सेमी कंडक्टर. काय म्हटलं जातं, एक्स्ट्रान्झिक सेमी कंडक्टर, आणि डोपिंग त्याला म्हटलं जातं प्रॉपरली. सो डोपिंग प्रोसेस काय, द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ डोपंट, म्हणजे मायन्यूट क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटी, मायन्यूट थोडंसं इम्प्युअर त्याच्यामध्ये जे मेटल्स आहेत त्याला ॲड करून द्यायचं, इम्प्युरिटी ॲड करायची बेसिकली. सो दॅट इम्प्युरिटी, ठीक आहे, त्याला म्हटलं जातं डोपिंग टू सेमी कंडक्टर इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी. कारण काय, जर कंडक्टिव्हिटी वाढवायची असेल तर डोपंटचा यूज करायचा, म्हणजे मायन्यूट इम्प्युरिटीला ॲड करून द्यायचं. तर हे होऊन जातात आपल्याकडे एक्स्ट्रान्झिक सेमी कंडक्टर, ठीक आहे. अ डोप्ड सेमी कंडक्टर हॅविंग हायर कंडक्टिव्हिटी, म्हणजे प्युअर सेमी कंडक्टरपेक्षा ह्यांची जी कंडक्टिव्हिटी असते ती हाय असते. सो याच्यासाठी डोपिंग पण केले जाते, एक इम्प्युरिटी ॲड केले जाते, ठीक आहे. तर याचे बेसिक दोन प्रकार आपल्याला शिकायचे आहेत. एक आहे एन टाईप सेमी कंडक्टर आणि दुसरा आहे पी टाईप सेमी कंडक्टर, जे पी एन जंक्शन डायोडमध्ये यूज केले जातात, ठीक आहे. एन टाईप म्हणजे बघा की आता इथे तुम्हाला दिसत असेल की हा सिलिकॉन आहे आणि हा फॉस्फरस आहे बघा. तर सिलिकॉनला बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असतात. तर इथे बघा जरा, इथे जो सिलिकॉन आहे ना आपला, त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रत्येकाच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे. हे 4 इलेक्ट्रॉन आहेत इथे बघा. आता इथे तुम्हाला नीट दिसेल की हा इम्प्युअर ॲड केलेला आहे, ठीक आहे, एक इम्प्युरिटी. आता फॉस्फरसच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात, हा 5वाला आहे, आणि ह्याच्या सिलिकॉनच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती असतात, फक्त 4च इलेक्ट्रॉन असतात, ठीक आहे. मग ज्या वेळेस आपण अशा केसमध्ये जर तुम्ही इथे नीट बघितलं तर हे 2 आणि हे 2 किती झाले, टोटल इथे 4 आहेत बघा, हे 4 आहेत बघा याचे सिलिकॉनचे, ठीक आहे. पण फॉस्फरसचा प्रॉब्लेम आला, हा येलो कलरचा बघा जरा, हा येलो कलरचा, हे 4 तर झाले आणि हा 5वा. म्हणजे इथे जर पूर्ण प्युअर सेमी कंडक्टर सिलिकॉनचा प्युअर सेमी कंडक्टर राहिला असता ना, तर इथे एक्स्ट्रावाला दिसतोय बघा हा, ठीक आहे. हा जर आपला सिलिकॉन राहिला असता तर हे एकदम परफेक्ट होतं, ठीक आहे. हा प्युअर सेमी कंडक्टर होता, पण आपण काय केलं, याच्यामध्ये आपण एक फॉस्फरस ॲड केला, तर एक्स्ट्रा एक इलेक्ट्रॉन मोबाईल इलेक्ट्रॉन इथे भेटून गेला याला सेमी कंडक्टरला. तर अशामध्ये याला म्हटलं जातं एन टाईप सेमी कंडक्टर. म्हणजे जर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन भेटत असेल इम्प्युरिटी ॲड करून, तर तो असेल आपल्यासाठी एन टाईप सेमी कंडक्टर. दॅट इज द एन टाईप सेमी कंडक्टर कंटेन इन्क्रीजिंग नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे जास्तचा इलेक्ट्रॉन इथे वाढतो इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर, तो असेल एन टाईप सेमी कंडक्टर, बरोबर. पण पी टाईप सेमी कंडक्टरचा जर विचार केला तर इथे तुम्हाला समजेल बघा की हा कंडक्शन बँड आहे आपला, हां, बरोबर आहे. तर इथे कंडक्शन बँडमध्ये इथे आपल्याला सिलिकॉन पाहिजे होता की नाही, सिलिकॉन किती, याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन,
बरोबर. आता तुम्हाला इथे पण समजेल बघा जरा, हे मी काढून ठेवलेलं आहे पण ते थोडंसं आपल्याला अनक्लिअर्ड आहे, बट आय एम गोइंग टू बी ट्राय टू एक्सप्लेन इट इन हेअर. आता इथे बघा जरा की हे सगळे सिलिकॉनवाले आहेत, हे सगळे सिलिकॉन आहेत. तर इथे इम्प्युरिटी ॲड केली बोरॉनची कंडक्शन बँडमध्ये. तर प्रॉब्लेम झाला की जो बोरॉन आहे त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त 3च इलेक्ट्रॉन राहतात. आता 3 इलेक्ट्रॉन म्हणजे तर इथे पण पेअर तयार व्हायला पाहिजे होती ना, पण ती पेअर तयार झाली नाही आणि तिथे एक होल तयार राहून गेला, एक होल राहून गेला बिकॉज ऑफ 3च, कारण इथे पाहिजे होते 4 टोटल. ठीक आहे, कारण जर आपण सिलिकॉन म्हणतोय तर 4 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये पाहिजे होते, पण इथे काय होऊन जातो तुमचा, एक होल राहून जातो. आणि असा होल जो तयार होतो तो पी टाईपमध्ये तयार होतो. म्हणजे इथे कंडक्शन बँडमध्ये एक इलेक्ट्रॉन कमी राहून जातो. जसं आपण म्हणतो ए पी टाईप सेमीकंडक्टर इज प्रोड्यूस बाय डोपिंग अ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल सिलिकॉन और जर्मेनियम. ठीक आहे, ज्याच्यामध्ये विथ अन इम्प्युरिटी ऑफ ग्रुप 13, म्हणजे एक इलेक्ट्रॉन कमीवाले. दॅट इज देअर these elements contain a less number of valence electron than the pure semiconductor. प्युअर सेमीकंडक्टरपेक्षा एक इलेक्ट्रॉन कमी असणारे काय करायचे, इम्प्युरिटी म्हणून ॲड करायचे, डोपंट म्हणून ॲड करायचे. तर त्यावेळेस आपल्याकडे बनणारा जो सेमीकंडक्टर असेल तो पी टाईप असेल. आणि जर एक इलेक्ट्रॉन जास्त असणारे जर आपण ॲड केले सेमीकंडक्टरमध्ये, प्युअर सेमीकंडक्टरमध्ये, त्यावेळेस आपल्याकडे बनेल एन टाईप सेमीकंडक्टर. ठीक आहे, तर हा एक कमीवाला लेस इलेक्ट्रॉनवाले पी टाईप आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनवाले एन टाईप सेमीकंडक्टर आपल्याकडे बनवून देतात. ठीक आहे ना. अगेन द लास्ट टॉपिक इज नथिंग बट अ मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. आता लक्षात ठेवा, कुठलाही आपण ज्यावेळेस स्ट्रक्चर शिकतो त्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रॉन माहितीच असतात. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना ते स्वतःभोवती पण स्पिन करतात, फिरतात, गोल गोल फिरतात. जसं आपली अर्थ आहे स्वतःभोवती गोल फिरते, ठीक आहे, स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरते, तसंच आपले इलेक्ट्रॉन्स पण स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरते. तर एक प्रॉपर्टी तयार होते, त्या प्रॉपर्टीला म्हटलं होतं मॅग्नेटिझम. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे छोटे छोटे टायनी बारीक पार्टिकलसारखे, बारीक मॅग्नेटिक पार्टिकलसारखे बिहेव करतात. टू अंडरस्टँड दिस द इलेक्ट्रॉन स्पिन अबाउट देअर ओवन ॲक्सिस. जे इलेक्ट्रॉन स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरतात तर ते जे आहेत ते एक टायनी, एक छोट्या मॅग्नेटसारखे बिहेव करतात. आणि ज्यावेळेस ते एकत्र येतात त्यावेळेस त्यांचा एक मॅग्नेट तयार होतो. आता पण इथे पण काही कॉन्ट्रावर्सीज आहेत. म्हणजे जर आपण गोष्ट केली की बिकॉज ऑफ दीज स्पिनिंग इफेक्ट, या स्पिनिंग इफेक्टमुळे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड इंड्यूज होते, मॅग्नेटिझम इंड्यूज होतं. पण कधी बघा, इफ अन ऑर्बिट कंटेन्स अ वन इलेक्ट्रॉन, जर ऑर्बिटमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे, तो अनबॅलन्स आहे. ठीक आहे, म्हणजे हे ऑर्बिट आहे आणि ह्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, तर एक इलेक्ट्रॉनच फक्त ह्या ऑर्बिटमध्ये फिरेल की नाही आणि स्वतःच्या ॲक्सिसमध्ये फिरेल. तर ह्या केसमध्ये हा बॅलन्स नाही आहे, अनबॅलन्स आहे. ठीक आहे, पण जर दुसरा त्याच्यासोबत येऊन गेला असता, पेअर आली असती, तर हे बॅलन्स झाले असते, दोघांनी एकमेकांना बॅलन्स करून घेतलं असतं. मग इथे काय होतं, जर इलेक्ट्रॉन एकटा आहे तो अनबॅलन्स आहे, सो स्पिन एक्झिबिट्स अ मॅग्नेटिझम. काय तयार करतं, मॅग्नेटिझम तयार करतं. पण ज्यावेळेस हे पेअरमध्ये येतात, ज्यावेळेस ते बॅलन्स होऊन जातात, तर नो मॅग्नेटिक प्रॉपर्टी विल बी ऑब्झर्व हेअर. तिथे मॅग्नेटिक प्रॉपर्टी ऑब्झर्व होत नाही. सो ऑन द बेसिस ऑफ दिस द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड विल बी क्लासिफाईड. 3 बेसिक टाईप आहेत, मेजर टाईप आपण डिस्कस करतोय, दॅट इज अ डायमॅग्नेटिक सॉलिड, पॅरामॅग्नेटिक सॉलिड अँड अ फेरोमॅग्नेटिझम. तर हे बेसिकचे टाईप्स आहेत, मेजर टाईप्स आपले सॉलिड्स आपल्याला दिसतात. म्हणजे डायमॅग्नेटिक म्हणजे बघा, द सबस्टन्स विल द सबस्टन्स विथ ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर. ठीक आहे, ज्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, आर वीकली रिपेल बाय द मॅग्नेटिक फील्ड. काय, याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे ते वीक आहे. ठीक आहे, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स बॅलेन्स द स्पिन. ठीक आहे, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतील, एकमेकांच्या याला, म्हणजे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला डायमॅग्नेटिकमध्ये दिसतात. जसं N2 आहे, नायट्रोजन 2 आहे, फ्लोरीन 2 आहे, NaCl आहे, H2 आहे, बेन्झिन आहे. तर हे काय आहेत, डायमॅग्नेटिक सॉलिड्स आहेत. सो पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बॅलेन्स द स्पिन अँड हेन्स द कॅन्सल देअर मॅग्नेटिक मुवमेंट. ते एकमेकांच्या मॅग्नेटिक मुवमेंटला काय करून देतात, कॅन्सल करून देतात, ते डायमॅग्नेटिक येतं. पण पॅरामॅग्नेटिक सॉलिडमध्ये द सबस्टन्स विथ अ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये एक जो पेअर्ड आहे तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. जसा कॉपर 2+ आहे, आयरन आहे किंवा Cr आहे, क्रोमियम आपण त्याला म्हणू. सो दॅट इज द सबस्टन्स विथ द अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर वीकली अटॅच बाय द मॅग्नेटिक फील्ड.
हा काय असतो, अनपेड आहे, वीकली अटॅच टू द मॅग्नेटिक फील्ड आहे. सो अनपेड इलेक्ट्रॉन गिव्ह अ राईज टू मॅग्नेटिक मुवमेंट. हा काय देतो, अनपेड मॅग्नेटिक मुवमेंटला देतो. सो द सबस्टन्स इज अटॅच बाय अ मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक मुवमेंट. आणि लास्ट वन येतो फेरोमॅग्नेटिझम. दॅट इज द सबस्टन्स कंटेनिंग द लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. फेरोमॅग्नेटिझममध्ये म्हणजे हा प्युअर मॅग्नेट तुम्हाला भेटून जातो. आयरन आहे, कोबॉल्ट आहे, निकेल आहे, गॅडमियम आहे, क्रोमियम ऑक्साईड आहेत. तर हे बेसिकली फेरोमॅग्नेटिझममध्ये येतात आणि हेच मॅग्नेटसारखे बिहेव करतात. म्हणून द सबस्टन्स कंटेनिंग द लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स आर अटॅच स्ट्रॉंगली बाय द मॅग्नेटिक फील्ड. सो द सबस्टन्स कॅन बी पॅरामॅग्नेटिक परमनंटली मॅग्नेटाईज. तर हे सबस्टन्स काय आहेत, परमनंटली मॅग्नेटाईज होऊन जातात. जसं तुम्ही एखादी स्क्रू ड्रायव्हर बघितलं असेल, जर तुम्ही त्याला मॅग्नेटवर घासलं किंवा कंटिन्यूस त्याच्या थ्रू जर इलेक्ट्रिसिटी पास व्हायला लागली ना, तर ते मॅग्नेटिझम जनरेट करून देतात. त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हे परमनंट मॅग्नेटिझम येऊ शकतं. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द मॅग्नेटिझम, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अँड पी टाईप एन टाईप सेमीकंडक्टर, एक्स्ट्रान्सिक इंट्रान्सिक सेमीकंडक्टर्स. आय होप यू अंडरस्टँड माय दिस लेक्चर. जर लेक्चर समजलं असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.